नमस्कार बालमित्रांनो, बालरत्न बालकथेमध्ये आज आपण नवीन कथा ऐकणार आहोत। या कथेचे नाव आहे सोन्याचे कुलूप। भाले गावात एकदा एक अफवा पसरली। भाले गावातील मंदिरामध्ये चोरी होणार आहे। मंदिरामध्ये चोरी होणार या भीतीने सर्व गावकरी एकत्र जमले व मंदिरामध्ये गेले। त्यांनी मंदिरातील पुजाऱ्याला सांगितले, मंदिरातील दागिन्यावर तू लक्ष ठेव, मंदिरातील दागिने चोरांच्या पासून लांब ठेव, मंदिरातील दागिने चोरांपासून तू सुरक्षित ठेव। मंदिरातील दागिने जर चोरीला गेले तर त्या दागिन्याची नुकसान भरपाई तुला द्यावी लागेल, असा सज्जड दमच गावकऱ्यांनी नामोजीला भरला। नामोजी पण हुशार होता। नामोजीने गावकऱ्यांना न सांगता मंदिरातील सर्व दागिने गोळा केले। ते सर्व दागिने वितळून त्याचे एक कुलूप बनवले। ते सोन्याचे कुलूप त्याने मंदिराबाहेर लावले व मंदिर बंद ठेवले। ही बातमी गावात पसरली। गावातील सर्व गावकरी पुन्हा मंदिराजवळ जमले व त्यांनी नामोजीला हा काय प्रकार आहे हे विचारले। यावर नामोजीने सर्व प्रकार सांगितला। गावकरी नामोजीवर रागवले, आम्हाला न विचारता तू मंदिराचे दागिने का मोडलेस व त्याचे सोन्याचे कुलूप का बनवलेस? यावर दामोजीने गावकऱ्यांचे सांत्वन केले, पण गावकरी काही ऐकायला तयार नाही। गावकऱ्यांनी नामोजीला शिक्षा द्यायचे ठरवले आणि नामोजीला मंदिराबाहेरील लावलेल्या त्या सोन्याच्या कुलुपा शेजारी बांधून घातले व सांगितले, या मंदिराच्या सोन्याच्या कुलुपाची व तुझे त्या चोरांपासून तू संरक्षण कर। यावर नामोजी म्हणाला, त्या सोन्याचे कुलूप तुम्ही काढून घ्या आणि त्या सोन्याचे पुन्हा दागिने बनवा व मलाही यातून मुक्त करा। यावर गावकरी म्हणाले, नाही, तू आम्हाला न विचारता दागिने मोडल्यामुळे तुला आम्ही ही शिक्षा दिली आहे। शिक्षेचे तू पालन कर व चोरांपासून स्वतःचे संरक्षण कर, असे सांगून गावकरी पुन्हा निघून गेले। रात्री 2च्या सुमारास चोर मंदिर परिसरात आले। चोरांनी नामोजीला बांधून घातलेले पाहिले व नामोजीकडे बाहेर लावलेल्या त्या कुलुपाची चावी मागितली। नामोजीने चोरांच्या आज्ञेचे पालन केले व खिशातील चावी त्यांना घ्यायला सांगितली। चोरांनी सोन्याचे कुलूप उघडले। कुलूप तिथेच टाकून चोर आत शिरले। चोरांना ते कुलूप सोन्याचे आहे हे समजले नाही। चोर मंदिरात शिरले। चोरांनी मंदिरात दागिने शोधले, पण चोरांना दागिने मंदिरात सापडले नाहीत। चोरांनी पुन्हा नामोजीला विचारले। त्यावर नामोजी म्हणाला, सर्व दागिने माझ्या घरी आहेत, मी तुम्हाला दागिने आणून देतो। हे ऐकून चोरांनी दामोजीला बांधलेले मुक्त केले व त्याला दागिने आणायला घरी लावून दिले। नामोजीने गावकऱ्यांना जागे केले। घडलेला सर्व प्रकार नामोजीने गावकऱ्यांना सांगितला। आपल्या हातातील सोन्याचे कुलूप गावकऱ्यांच्याकडे दिले। सर्व गावकऱ्यांनी व नामोजीने संपूर्ण गावाला वेढा दिला। चोर सापडले, सोन्याचे कुलूप वाचले। चोरांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। नामोजीच्या या कृतीने गावकरी खुश झाले। नामोजीच्या कल्पकतेमुळे देवाचे सोने वाचले। गावकऱ्यांनी त्या सोन्याच्या कुलुपाचे पुन्हा दागिने करून घेतले व नामोजीच्या हस्तेच ते नवे दागिने देवाला अर्पण केले। तात्पर्य, मनुष्याने बुद्धीला कल्पकतेची जोड दिल्यावर संकटेही टळू शकतात। यासारख्या अनेक बालकथा ऐकण्यासाठी आपले व्ही मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।